दिवाळीच्या दिवशी आमच्या गावात काकडा आरती मिरवणूक कशा प्रकारे पार पडली तर चला बघूया आपण या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या. दिवाळीच्या दिवशी सकाळी 5 वाजता मारुती रायांना जल अर्पण करून त्यांची पूजा करण्यात आली. मूर्खाजी महाराजांना, विठोबा रुक्मिणींना आणि श्रींच्या फोटोला सुद्धा हार अर्पण करण्यात आले व येणाऱ्या भाविक भक्तांना टिक्का लावण्यात आला आणि ढोल वादक आपले ढोलाचा सूर जुळवण्यासाठी प्रयत्न करीत होते. तेवढ्यातच काकडा आरतीची सुरुवात झाली आणि पहिल्या अभंगामुळे गावकरी मंडळी भक्तिभावेत एकदम गुंग झाली होती. नंतर थोड्या वेळातच आपली काकडा आरती छत्रपती शिवाजी महाराज चौक साखरी इथे पोहोचली. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जल अर्पण करून त्यांची पूजा करण्यात आली व त्यांना हार अर्पण करून, कारण महाराजांमुळेच आपल्या मंदिरावरचे कळस आणि अंगणातील तुळस ही सुरक्षित आहे. नंतर थोड्या वेळातच नगर प्रदक्षिणासाठी सुरुवात झाली व प्रत्येक घरासमोर सकाळी 5 वाजता रांगोळी व दिवे आणि तुळस ठेवून भव्य स्वागत करण्यात आले. नंतर थोड्या वेळातच आपली काकडा आरती मिरवणूक गोपीनाथ महाराजांच्या मंदिराजवळ पोहोचली. तिथे चहा घेऊन तर मारुती रायाच्या मंदिरावर गेल्यावर आरती करण्यात आली व प्रत्येक जण देवभक्तीत एकदम गुंग झालेला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आपल्याला बघायला मिळाला. नंतर थोड्या वेळातच पसायदानाला सुरुवात झाली. तर तुमच्या गावात कशा प्रकारे काकडा आरती मिरवणूक पार पडते नक्की कमेंट मध्ये सांगा. तोपर्यंत जय गजानन माऊली.